M24 जिंतूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी रहीम शेख। खबर को YouTube पर देख रहे हैं तो चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन को जरूर दबाएं और अगर आप इस खबर को Facebook या इंस्टा के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो कर लें ताकि सबसे पहले खबर आप तक पहुंचे। जिंतूर तहसीलदारांना शिवसेनेचे निवेदन। पत्रकार रहीम शेख यांची रिपोर्ट। जिंतूर तालुक्यातील अपंग श्रावण बाळ यांचे थकीत हप्ते टाकण्यात यावे यासाठी उभाटा गटाचे शिवसैनिकांनी जिंतूर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। यावेळी गंगाप्रसाद घुगे, किरण देशमुख, रितेश पांडे, तालुका प्रमुख, शहर प्रमुख अरविंद कटारे, उपशहर प्रमुख अभय पुणेकर, कांता धानोरकर, मुरली मते, परमेश्वर ठोंबरे, कैलास गायकवाड, रामकिशन नेवरे, जनार्दन मध्ये, मदन पवार यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते। पाहूया आपण त्यांची खास मुलाखत। घोषणा देने के क्या? जिंतूर तहसील कार्यालयामध्ये आपण अपंगासाठी व विविध कामासाठी आपण जे निवेदन दिलं याबद्दल आपले काय मत आहे? विषय कोणते आहेत? आज सन्माननीय तहसीलदार यांच्याकडं जिंतूर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे आज जिंतूर शहर प्रमुख अरविंद कटारे यांच्या कार्यालयामध्ये गेल्या अनेक दिवसापासून काही तक्रारी प्राप्त झाल्या। त्या तक्रारी दिव्यांग बंधूच्या ज्या पगार थकीत आहेत 7-8 महिन्यापासून गेल्या आणि संजय निराधार, श्रावण बाळ योजना, वृद्धभूमीन योजना यामध्ये शासनाच्या अनुदान न प्राप्त झाल्यामध्ये त्यांच्यावर जी उपासमारीची पाळी आली, त्या लोकांवर जे अनुदान मिळायला पाहिजे, त्यांना पगार जी मिळायला पाहिजे होती ती अद्यापपर्यंत मिळाली नसल्यामुळं एक सामाजिक बांधिलकी म्हणून हा एक सामाजिक प्रश्न आहे। आणि संजय निराधार आणि वृद्धभूमीन शेतकरी मजूर आणि दिव्यांग बंधू यांनी तालुका प्रमुख किरण देशमुख, रितेश पांडे, आमचे शहर प्रमुख अरविंद कटारे आणि आमच्या सर्कलमधून आलेले कैलास गायकवाड, मुरली मस्के, परमेश्वर ठोंबरे आणि आमचे अनेक कार्यकर्ते, मदन पवार, आमचे जनार्दनराव मते, या प्रत्येक सर्कल मधल्या तक्रारी होत्या श्रावण बाळ आणि संजय निराधारच्या संदर्भात की इथं शासन नुसती घोषणा करते आणि अनुदान काहीच मिळत नाही। म्हणून त्या संदर्भात शासनाला एक इशारा देण्यासाठी आम्ही आज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशांत राखे साहेब नायब तहसीलदार यांची भेट घेऊन त्यांना एक रितसर निवेदन दिले पक्षातर्फे। आणि जर हे प्रश्न 1 सप्टेंबर पर्यंत नाही सुटले तर या प्रश्नावर शिवसेनेच्या स्टाईलनं आंदोलन करण्यात येईल। या प्रसंगी एवढी मी आपल्याला माझी पक्षाची भूमिका आपल्या समोर मांडते।